राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. आपण आपल्या मित्रांनाही सांगावे जेणेकरून त्यांचाही जर अभ्यासासाठी त्यांनाही मदत होईल. ओके, चला तर आपण आज आपला फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा जो आहे याच्या आपण एंडकडे चाललेलो आहेत. म्हणजे आता आपण यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 म्हणजे लास्ट प्रॅक्टिस सेट जी आहे या चॅप्टरमधली ही आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लास्ट प्रॅक्टिस सेटसाठी जो टॉपिक आहे तो टॉपिक प्रॅक्टिस सेट जी आहे ती या टॉपिकवरती डिपेंड आहे. ओके, द टॉपिक नेम इज कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. म्हणजेच मराठीमध्येच काय म्हटलेलं आहे, सशर्त विधाने. सशर्त म्हणजे त्या विधानांमध्ये काहीतरी कंडिशन असेल, अट असेल. ओके, अँड कॉन्व्हर्स म्हणजेच व्यत्यास, म्हणजे त्याला उलट करणे म्हणजे इंटरचेंज करणे. ओके, तर आपल्या याच्यामध्ये काही कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं किंवा व्हॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके, इज गिवन हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपण याच्या सुरुवातीला डेफिनेशन पाहू की कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं ते. ओके, द कंडिशनल स्टेटमेंट. ओके, द स्टेटमेंट म्हणजे विधान म्हणतो आपण. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचे म्हणजे सशर्त विधानं कशाला म्हणायचे, जी विधानं अशी आहेत की त्यांना इफ देन या रूपामध्ये लिहिलं जातं. इफ आणि देन म्हणजे सुरुवातीला इफ असेल, नंतर मध्ये त्याच्या देन असेल. ओके, मराठीमध्ये ज्याला आपण जर आणि तर म्हणू. म्हणजे जर तर असा जर भाग दिलेला असेल तर त्यालाच काय म्हणायचं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं आहे. ओके, मीन्स जर तर मराठीसाठी. मग आपल्याला असे जर स्टेटमेंट असतील तर त्यांनाच काय म्हणायचे कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे एखादं विधान असेल त्याच्यामध्ये इफ आणि देनचा वापर केलेला असेल तर आपण त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार. ओके, नेक्स्ट पार्ट फॉलोइंग इफ. जो इफच्या नंतरचा भाग आहे, इफच्या नंतरचा इज कॉल्ड अँटिसिडंट म्हणजे ह्याला पूर्वार्ध म्हणतो. ओके, वाक्याचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग. म्हणजे इफच्या नंतर जो भाग असणार आहे त्याला काय म्हणणार, अँटिसिडंट म्हणणार. ओके, म्हणजे पूर्वार्ध. मराठीमध्ये यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणूया, पूर्वार्ध. ओके, पूर्वार्ध. ओके, मराठीमध्ये. नेक्स्ट पार्ट फॉलोइंग देन. आणि देनच्या नंतर जो भाग येणार आहे म्हणजे देन म्हणजे तर. ओके, म्हणजे बघा मराठीमध्ये जरच्या नंतर जो भाग येतो त्याला म्हणतात पूर्वार्ध, आणि तरच्या नंतर जो भाग आहे त्यालाच काय म्हणतात कॉन्सिक्वेंट. म्हणजे त्याला मराठीमध्ये उत्तरार्ध म्हणतात. ओके, उत्तरार्ध म्हणजे शेवटचा भाग. पूर्वार्ध म्हणजे अगोदरचा भाग, वाक्याचा अगोदरचा भाग, आणि उत्तरार्ध म्हणजे वाक्याचा शेवटचा भाग. ओके, सेमीवाल्यांसाठी, इंग्लिशवाल्यांसाठी पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. ओके, कॉन्सिक्वेंट म्हणजेच देनच्या नंतर जो पार्ट येणार आहे ओके त्यालाच काय म्हणायचं कॉन्सिक्वेंट. ओके, दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट द कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, नाऊ वी हॅव टू से कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजेच काय, इंटरचेंजिंग द कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे कॉन्व्हर्स म्हणजे काय की हे जे कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. ओके, म्हणजे त्यांची अदलाबदल करायची. म्हणजेच काय, जो अगोदर भाग आहे इफच्या नंतर तो शेवटी घ्यायचा, आणि शेवटचा जो भाग आहे म्हणजे देनच्या नंतरचा तो काय घ्यायचा, अगोदर घ्यायचा. म्हणजे ते जे सेंटेन्स आहे त्याचं इंटरचेंज करायचं. शेवटचा भाग अगोदर, अगोदरचा भाग शेवटी. हे जे कंडिशन असेल अशा कंडिशनलाच काय म्हणायचे, कॉन्व्हर्स. ओके, म्हणजेच व्यत्यास. मराठीमध्ये त्याला व्यत्यास म्हणजे शेवटचा भाग अगोदर घ्या, अगोदरचा भाग शेवटी घ्या. ओके, हा झाला व्यत्यास. तर हे समजण्यासाठी मी आपल्यासमोर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते सिम्पल एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट किंवा कॉन्व्हर्स नाही. तर आपल्याला या सिम्पल एक्झाम्पलपासून कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे सशर्त विधान बनवायचं आहे आणि नंतर कॉन्व्हर्सही बनवायचं आहे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल, प्राईम नंबर इज ऑड ऑर इव्हन. आपल्याला एक सांगितलेलं आहे की प्राईम नंबर असेल तर तो काय असेल, ऑड असेल किंवा इव्हन असेल. म्हणजे जर एखादी मूळ संख्या असेल तर ती इव्हन असेल किंवा म्हणजे सम असेल किंवा विषम असेल. ओके, हे आपल्याला सांगितलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट यूज करायचे. मग कंडिशनल स्टेटमेंट केव्हा होईल, आपल्याला त्याच्यामध्ये कशाचा वापर करावा लागेल, इफ आणि देनचा वापर करावा लागेल. तर ते काय होणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट. आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन हाच आहे. ओके, आणि एक्झाममध्ये 1 मार्कासाठी अशा टाईपचं एक्झाम्पल विचारलं जातं, राईट इन द फॉर्म ऑफ इफ देन. ओके, ऑर मेक कंडिशनल स्टेटमेंट. तर आपण ह्याला कंडिशनल स्टेटमेंट बनवूया. तर कंडिशनल स्टेटमेंट बनवण्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार, इफचा वापर करणार. मग सुरुवातीला काय लिहिणार आपण, इफ द नंबर इज प्राईम. इफ नंबर इज प्राईम. ओके, नंबर कसा आहे, दिलेला नंबर कसा आहे, प्राईम. म्हणजे ही कंडिशन आहे की दिलेला नंबर कसा आहे, प्राईम. देन इट इज ऑड ऑर इव्हन. ओके, या ठिकाणी आपण इफ आणि देनचा वापर केला. आपल्याला सिम्पल सांगितलं होतं की प्राईम नंबर आहे कसे असतात, ऑड असतात किंवा इव्हन असतात. परंतु आपण ह्याला कंडिशनमध्ये बनवलं. कंडिशन काय तयार केली की याच्यामध्ये इफ आणि देनचा यूज केला. म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलं आहे हे इफ आहे, या ठिकाणी
देन आहे, म्हणजे हे कंडिशनल स्टेटमेंट झालं. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तो नंबर कसा पाहिजे, प्राईम पाहिजे. इफ तो नंबर जो आहे तो प्राईम आहे, देन तर तो प्राईम असेल तर काय, इट इज ऑड ऑर इव्हन. जर तो नंबर प्राईम असेल तर तो कसा असेल, मग प्राईम असेल, सॉरी इव्हन असेल किंवा ऑड असेल. ही झाली कंडिशनल स्टेटमेंट. ओके, म्हणजे इफच्या नंतरचा जो हा पार्ट आहे, ओके, यालाच काय म्हणतो आपण, अँटेसिडंट म्हणतो. ओके, हा जो पार्ट आहे इफच्या नंतरचा त्यालाच काय म्हणतो आपण, अँटेसिडंट. ओके, अँटेसिडंट हा झाला अँटेसिडंट. आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे म्हणजे हा शेवटचा. ओके, हा देनच्या नंतरचा जो पार्ट आहे यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट. ओके, कॉन्सिक्वेंट. ओके, म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे झाले कंडिशनल स्टेटमेंटमध्ये. ओके, इफच्या नंतरचा पार्ट अँटेसिडंट आणि देनच्या नंतरचा पार्ट कॉन्सिक्वेंट. ओके, म्हणजे पूर्वार्ध उत्तरार्ध हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. याच्यामध्ये आपण केला इफ आणि देनचा यूज. आता ह्याच्यावर आपल्याला कॉन्व्हर्स बनवायचा आहे. ओके, कारण प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला क्वेश्चन 2 जो आहे तो कॉन्व्हर्सवरती आहे आणि क्वेश्चन 1 आहे तो कंडिशनल स्टेटमेंटवरती आहे. तर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटवरून कॉन्व्हर्स बनवता यायला पाहिजे. तो सिंपल आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा जो शेवटचा भाग आहे तो अगोदर घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय सांगावं लागेल, आता इथं इट इज ऑड ऑर इव्हन असं न म्हणता देनच्या नंतरचा जो पार्ट आहे म्हणजे शेवटचा पार्ट आपल्याला अगोदर घ्यायचा आहे. मग आपल्याला इट इज ऑड ऑर इव्हन असं न म्हणता, इट इज म्हणजेच कोण, तर तो नंबर आहे. म्हणजेच आपण काय म्हणूया, इफ द नंबर इज. ओके, इफ द नंबर इज. आता आपण सुरुवातीला इफ वापरतो. इफ म्हणजे हा पार्ट याच्या जागी लिहितो आहे. इफ द नंबर इज ऑड ऑर इव्हन. ओके, नंबर कसा आहे, ऑड आहे किंवा इव्हन आहे. देन, आता यानंतर देन वापरायचे आहे. देन इट इज, तर तो कसा असेल, देन इट इज प्राईम नंबर. ओके, या ठिकाणी उलट घेतलं आपण. ओके, या ठिकाणी काय सांगितलं होतं वरती, की तो अगोदर काय सांगितलं होतं, तो प्राईम आहे आणि नंतर काय सांगितलं होतं की मग तो ऑड असेल किंवा इव्हन असेल. पण कॉन्व्हर्समध्ये काय केलं, जो शेवटचा पार्ट होता तो अगोदर सांगितलेला आहे. म्हणजे काय, इफ द नंबर इज ऑड ऑर इव्हन म्हणजे तो ऑड असेल किंवा नंबर इव्हन असेल. देन इट इज प्राईम नंबर, तर तो काय असेल, प्राईम नंबर असेल. ओके, या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये एक कंडिशन आहे की काही वेळेस कंडिशनल स्टेटमेंट बरोबर असेल, कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल. ओके, परंतु काही वेळेस कॉन्व्हर्स हा त्याचा ट्रू असेलच असं नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पलवरून तसंही पाहता येईल. ओके, प्रत्येक वेळेस असं होईल असंही नाही. कंडिशनल स्टेटमेंट प्रत्येक वेळी बरोबर असेल, परंतु कॉन्व्हर्स जो असेल तो प्रत्येक वेळी बरोबरच असेल हे सांगता येत नाही. ओके, म्हणजे काही वेळेस तो चुकीचाही असू शकतो. जसं की या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगितलं आहे, प्राईम नंबर काय असू शकतो, ऑड ऑर इव्हन. ओके, ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. प्राईम नंबर इव्हन पण असतात आणि ऑड पण असतात. जसं की 2 हा इव्हन नंबर आहे म्हणजे तो प्राईम आहे. ओके, आणि बाकीचे सर्व ऑड आहेत. ओके, परंतु याच्यामध्ये कॉन्व्हर्समध्ये काय होतं आहे, इफ द नंबर इज ऑड ऑर इव्हन म्हणजे नंबर कोणताही ऑड असो किंवा इव्हन असो, कोणताही असो, तो काय असतो, प्राईम नंबर. तर हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे हे चुकीचं होतं आहे, कारण फक्त इव्हन नंबर हा फक्त 2 आहे, एकच आहे. बाकीचे कोणतेच इव्हन नंबर हे प्राईम नंबर नाही. ओके, अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 ही आपल्याला यानंतर पाहायची आहे. चला, यानंतर आपण पाहणार आहोत थेरम. थेरम म्हणजे काय हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी थेरम म्हणजेच काय, प्रमेय किंवा सिद्धांत. तर थेरम हा आपल्याला वर्ड्स आपल्याला 7वीमध्ये पायथागोरस थेरम या ठिकाणी आपल्याला गेला होता. तर थेरम म्हणजे प्रमेय. पण प्रमेय म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला 8वीपर्यंत थेरम किंवा प्रमेय हे आपल्याला माहीत नव्हतं, परंतु आता 9वी आणि 10वीमध्ये थेरम हे महत्त्वाचे असतात. ओके, किंवा हे प्रमेय जे आहेत हे महत्त्वाचे असतात. तर आपण या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे आता की थेरम म्हणजेच काय असतं ते. तर थेरम म्हणजेच काय असतं की जे आपल्याला काही प्रॉपर्टी असतात म्हणजे गुणधर्म असतात, हे आपल्याला काय केलेले असतात, प्रूव्ह केलेले असतात. ओके, म्हणजे सिद्ध केलेले असतात, त्यांना हे खरे आहेत हे दाखवलेलं असतं. ओके, पण हे करण्यासाठी ते लॉजिकली केले जातात, म्हणजे लॉजिकचा वापर करून ते प्रूफ आहेत हे दाखवलं जातं. आणि अशा ज्या प्रॉपर्टी असतात लॉजिकली प्रूव्ह केलेल्या त्या प्रॉपर्टींनाच काय म्हणतात, थेरम असं म्हणतात. म्हणजेच प्रमेय किंवा सिद्धांत म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर हे आपण 8वीला अनेक प्रॉपर्टी पाहिल्या आहेत, जसे की क्वाड्रिलॅटरलमध्ये पाहिल्या होत्या आहेत की अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री, अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. ओके, किंवा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. हे प्रॉपर्टी झाली ट्रायंगलची. पण ह्या प्रूफ कशा होतात प्रॉपर्टी, ओके, हे आपल्याला त्यावेळेस माहीत नव्हतं. पण आता यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी हे प्रूफ कसे होतात किंवा हे कसं तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे. जसं की आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला एक प्रॉपर्टी माहीत आहे की जे अपोजिट अँगल असतात, ओके, हे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला 7वीलाही झालेलं आहे, 8वीलाही झालेलं आहे. परंतु हे कॉन्ग्रुएंट का होतात किंवा कसे होतात हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे.
तर हे थेरम म्हणजेच काय, एक लॉजिकली प्रूव्ह केलेली एक प्रॉपर्टी आहे. ओके, त्यालाच काय म्हणतात, थेरम. तर आपल्याला थेरमवरून थेरम आता या प्रकारे शिकायचे आहेत. काही वेळेस एक्झाममध्ये हा तुम्हाला क्वेश्चन 2 मार्कासाठी वगैरे विचारला जातो, की हा एक सेंटेन्स दिलेला आहे मी, द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अपोजिट अँगल तयार होत आहेत, पण केव्हा तयार होत आहेत, बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन. पण लाईन कशा पाहिजे, त्यासाठी इंटरसेक्टिंग लाईन पाहिजे. तर परंतु आपल्याला तर फिगर वगैरे काही दिलेलं नसतं, फक्त एवढं सेंटेन्स असेल आणि ह्या सेंटेन्सवरून दाखवा म्हटलेलं असेल, तर आपल्याला डायग्राम काढावं लागेल. पण डायग्राम कशी काढणार, तर हे सेंटेन्स वाचलं तर लक्षात येईल आपल्याला काय सांगितलं, बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन, म्हणजे 2 इंटरसेक्टिंग लाईन काढावं लागतील. मी या ठिकाणी 2 इंटरसेक्टिंग लाईन काढतो. या ठिकाणी ही लाईन असेल P, या ठिकाणी Q नाव असेल. ओके, दुसरी एक लाईन काढतो. या ठिकाणी ही जाणारी लाईन, हिला नाव देतो S आणि T. ओके, म्हणजे PQ आणि ST ह्या 2 इंटरसेक्टिंग लाईन आहेत, त्या एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. त्या पॉईंटला नाव देऊ आपण, समजा R नाव देऊ. ओके, म्हणजे ह्या 2 इंटरसेक्टिंग लाईन आहेत. आता हे आपण कशावरून काढलं, तर हे जे आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे, या वाक्यावरून ठरवलं आपण. या ठिकाणी सांगितलं होतं की 2 इंटरसेक्टिंग लाईन आहेत म्हटलं, आणि ह्यांच्यामुळे तयार झालेले अँगल, म्हणजे आपल्याला हे डायग्राम काढावी लागेल. ओके, नंतर थेरम सॉल्व करताना आपल्याला वेगवेगळे पार्ट असतात. त्यातला फर्स्ट पार्ट आहे गिवन. गिवनलाच मराठीमध्ये पक्ष असं म्हणतात. ओके, पक्ष म्हणजेच काय, गिवन. गिवन म्हणजे काय, तुम्हाला काय दिलं आहे, म्हणजे डायग्राममध्ये तुम्ही काय काय केलं, ते जे तुम्ही डायग्राम काढली तिला नावं काय दिले हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार, लाईन PQ and line means line segment. Okay, line EST intersect. Okay, intersect at point R. Okay, PRQ हे कसे आहेत, कोलिनियर आहेत, म्हणजे एका रेषेवरती आहेत, आणि SRT हे सुद्धा एका रेषेवरती आहेत, म्हणजेच यासाठी त्यांना या प्रकारे लिहितात, जसं की आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये पाहिलं होतं, कोलिनियर. ओके, PRQ आणि RST हे एका रेषेवरती आहेत. ओके, हे झालं गिवनमध्ये. हे गिवन आपण कशावरून लिहिलं, जे डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय त्याच्यावरून लिहिलं. ओके, नेक्स्ट टू प्रूव्ह म्हणजेच मराठीमध्ये यासाठी शब्द आहे साध्य. ओके, म्हणजे हा आपल्यासाठी नवीन वर्ड्स आहेत. थेरम सॉल्व करताना नेहमी आपल्याला हे सर्व प्रोसिजर लिहावं लागतात. म्हणजे गिवन घ्यावं लागतं, नंतर टू प्रूव्ह म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे काय, सिद्ध काय करून दाखवायचं आहे. ओके, टू प्रूव्ह काय दाखवायचं आपल्याला, की अपोजिट अँगल्स फॉर्म होत आहेत ह्या डायग्राममध्ये. ओके, अपोजिट अँगल जे फॉर्म होतात ते कसे असतात, आर इक्वल मेजर, म्हणजे ते जे अपोजिट अँगल तयार होतात हे आपल्याला कसे दाखवायचे, इक्वल. मग अपोजिट अँगल कोणते आहेत, तर या ठिकाणी अँगल आहे PRS, म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे काय, अँगल PRS याच्या अपोजिट कोणता अँगल आहे, हा इकडे आहे. ओके, म्हणजे अँगल PRS हा कॉन्ग्रंट आहे, म्हणजे इक्वल आहे. कोणा एवढा इक्वल आहे, या ठिकाणी TRQ, अँगल TRQ हे आपल्याला दाखवायचे आहे. आज ज्याप्रमाणे ही जोडी तयार होते त्याप्रमाणे ही सुद्धा जोडी तयार होईल, म्हणजे PRT ही सुद्धा जोडी होईल, अँगल PRT कॉन्ग्रंट अँगल, त्या याच्याबरोबर कोणती होईल, ही खालची जोडी होईल. ओके, SRQ. ओके, हे झालं टू प्रूव्ह. म्हणजे आपल्याला साध्य काय करायचं आहे, की ते अपोजिट अँगल कसे आहेत, इक्वल मेजरचे आहेत, अपोजिट अँगल इक्वल मेजर. हे झालं टू प्रूव्ह म्हणजेच साध्य. नेक्स्ट प्रूफ, हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. ओके, त्यालाच काय म्हणतात, प्रूफ, म्हणजेच मराठीमध्ये त्याला सिद्धता म्हणतात. ओके, आणि जर डायग्राममध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आणखी एक पॉईंट असतो, तो असतो कन्स्ट्रक्शन. ओके, पण या ठिकाणी आपल्याला गरज नाही. सुरुवातीला गिवन, प्रूफ, डायग्राममध्ये गरज पडली बदल करण्याची तर त्यासाठी असतो कन्स्ट्रक्शन, आणि त्यानंतर प्रूफ. ओके, तर आपण प्रूफ पाहणार आहोत. तर प्रूफ पाहताना आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी हे थोडेसे अँगल मी इरेज करतो थोडं. ओके, तर या ठिकाणी मी थोडेसे हे अँगल इरेज केलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला या ठिकाणी त्याचे प्रूफ पाहायचं आहे. तर प्रूफ पाहताना आपण पाहूया की हा अँगल PRT म्हणजे हा वरतीचा अँगल आणि हा अँगल, हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होतात. ओके, पहा, हे दोन्ही पण अँगल एका सरळ रेषेवरती आहेत, हा पण आणि हा सुद्धा. म्हणजे सरळ एका रेषेवरती अँगल जर असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजेच त्या दोघांची ॲडिशन किती असते, मग अँगल्स इन लिनियर पेअर आर 180 डिग्री. ओके, मीन्स PRT प्लस दुसरा अँगल कोणता, TRQ, अँगल TRQ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि यालाच काय लिहिणार, इक्वेशन नंबर 1. ओके,
पण रिझन काय लिहिणार, ह्याला रिझन लिहावं लागेल अँगल्स, ह्या या इक्वेशनला दोघांना पण कॉमन रिझन देऊया. ओके, नेक्स्ट दुसरे आणखी एक प्रॉपर्टी तयार होईल. ओके, याला रिझन देऊया अँगल्स इन लिनियर. ओके, अँगल्स इन लिनियर हे रिझन मी ब्रॅकेटमध्ये देतो आहे. ओके, नेक्स्ट आणखी कोणते अँगल तयार होतील, ज्याप्रमाणे आपण हे दोन अँगल घेतले. ओके, त्याप्रमाणे आपल्याला हे दोनसुद्धा घेता येतील. पहा, एक खालचा भाग, आता मी हे वरती जे कट करतो हा एक अँगल आणि हा अँगल, हे दोन कोणत्या प्रकारचे अँगल तयार होत आहेत. ओके, हा आणि हा म्हणजे हे ए आर रेशोने तयार होतील. ओके, खालच्या बाजूनेचे म्हणजे हे सुद्धा दोन अँगल लिनियर पेअर्समध्येच आहेत. म्हणजे कोणते, टी आर क्यू, अँगल टी आर क्यू प्लस सेकंड अँगल क्यू आर एस, अँगल क्यू आर एस इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर सेकंड. याला सुद्धा रिझन काय येणार, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, या ठिकाणी अँगल्स इन लिनियर पेअर. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला इक्वेशन 1 and 2 वरून काय सांगता येईल रे, फ्रॉम 1 and 2. 1 and 2 मध्ये जर पाहिलं तर इज इक्वल टूची जी राईट साईड आहे म्हणजे इकडे 180 आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 180 आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनमध्ये ह्या 1 आणि 2 ह्या दोनही इक्वेशनमध्ये राईट साईड सेम आहेत. म्हणून आपल्याला याच्या लेफ्ट साईडसुद्धा काय घ्यायच्या, सेम घ्यायच्या. लेफ्ट साईडसुद्धा सेम म्हणजेच ह्या साईड इज इक्वल टू दिस साईड. ओके, मीन्स अँगल पी आर टी प्लस अँगल टी आर क्यू इज इक्वल टू कारण हे दोन्ही सेम दाखवायचे आपल्याला लेफ्ट साईड, इज इक्वल टू अँगल टी आर क्यू प्लस अँगल क्यू आर एस. या दोन्ही साईडमध्ये आपल्याला एक सारखं टर्म दिसते आपल्याला या ठिकाणी. ओके, हे दोन्ही सारखे दिसतात इकडे, या साईडचे आणि या साईडचे हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. कॅन्सल कसे होतील, हे इकडे प्लसमध्ये आहे अँगल, हा इकडे आणला तर काय होईल मायनस, म्हणजे अँगल टी आर क्यू मायनस अँगल टी आर क्यू 0 म्हणजेच कट होऊन जाईल, तो कॅन्सल होईल. म्हणजे राहिले काय, अँगल पी आर टी इज इक्वल टू अँगल क्यू आर एस. ओके, आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं, हे आपण इथं दाखवलेलं आहे कुठे प्रूफमध्ये, पी आर टी आणि कोणतं दाखवलं आहे, क्यू आर एस. या ठिकाणी नाव उलट झालेलं आहे, या ठिकाणी एस आर क्यू झाले, या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, क्यू आर एस. ओके, म्हणजे हे चालेल, म्हणजे आपल्याला हे प्रूफ मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे जे साध्य केलं, दाखवलं, सिद्ध करून दाखवलं आपण. आपल्याला फक्त हे माहीत होतं की अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात, पण का कॉन्ग्रंट असतात, केव्हा कॉन्ग्रंट होतात हे आपल्याला माहीत नव्हतं. तर हे जे दाखवण्याची पद्धत आहे, या दाखवण्याच्या पद्धतीलाच काय म्हणतात, थिअरम. ओके, आणि थिअरम हे अशा प्रकारे सॉल्व करायचं असतो. प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, द फर्स्ट क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. ज्याप्रमाणे आपण मी मगाशी सांगितलं होतं या अगोदर की आपल्याला जी प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे इफ देन फॉर्म, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट बनवायचे आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम, इथं कंडिशन बनवायची म्हणजे इफ देन वापर करायचा आहे. परंतु आपल्याला इथं इफ काय घ्यावं लागेल, अपोजिट अँगल्स आहेत आणि ते कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, पण ते कोणाचे आहेत, तो काय असायला पाहिजे. ओके, तो कोण असायला पाहिजे, तो काय असायला पाहिजे, पॅरलोग्राम. म्हणजे ती जी फिगर असेल किंवा तो जो क्वाड्रिलॅटरल असणार आहे तो काय असायला पाहिजे, पॅरलोग्राम असायला पाहिजे. तो जर पॅरलोग्राम असेल तरच त्याचे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय येईल, इफ देनचा यूज करायचा आहे. इफ a quadrilateral is a parallelogram, okay, then its opposite angles आर कॉन्ग्रंट. ओके, हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं, अपोजिट अँगल अगोदर आहे म्हणून अपोजिट अँगल अगोदर घ्यायचं नाही, कारण आपल्याला अपोजिट अँगल हे कसे सांगितलेत, कॉन्ग्रंट सांगितले. आणि कॉन्ग्रंट हे काय शेवटी शब्द आहे, म्हणजे कॉन्ग्रंट हा आपल्याला काय पाहिजे, शेवटी यायला पाहिजे. म्हणजे अगोदर काय यायला पाहिजे की ती फिगर कशी आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणजेच काय सांगितलं, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. तो जो क्वाड्रिलॅटरल आहे, हा क्वाड्रिलॅटरल म्हटलं मी कारण हा पॅरलोग्राम जो आहे तो क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे, म्हणून आपण तो शब्द घेतलेला आहे. इफ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, तो पॅरलोग्राम असेल, देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. तर त्याचे विरुद्ध कोण हे एकरूप असतात. ओके, मराठीमध्ये काय असेल, मराठीमध्ये जर दिलेला चौकोन काय असेल, समांतरभुज चौकोन असेल. जर दिलेला चौकोन तर त्याचे विरुद्ध कोण कसे असतात किंवा समोग कोण हे एकरूप असतात. ओके, नेक्स्ट सेकंड नंबर एक्झाम्पल, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. डायगोनल म्हटले सुरुवातीला, परंतु डायगोनल हे कुणाचे येतं, रेक्टँगलचे आहेत, आणि ते कसे आहे म्हणून सांगितले, कॉन्ग्रंट. म्हणजे डायगोनल हे कॉन्ग्रंट आहेत.
म्हणजे कॉन्ग्रंट हा शब्द शेवटी आहे. अगोदर म्हणजे काय येणार, याच्यासारखंच अगोदर काय येणार, रेक्टँगल येणार. परंतु रेक्टँगल हा कशाचा टाईप आहे, क्वाड्रिलॅटरलचा आहे. म्हणजेच याच्यासारखंच काय येईल, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle then its diagonals are congruent. तर त्याचे डायगोनल हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण इफचा वापर केला, या ठिकाणी देन, या ठिकाणी देन, या ठिकाणी इफ. म्हणजे इफ आणि देनचा यूज झाला. म्हणजे आपण काय सांगितलं की जर तो दिलेला क्वाड्रिलेटरल जो आहे तो काय असेल, रेक्टँगल असेल, देन तर त्याचे डायगोनल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, मराठीमध्ये काय म्हणेल, दिलेला चौकोन हा आयत आहे असेल, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. ओके, कर्ण एकरूप असतात. नंतर लास्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. इन ॲन आयसोसेलस ट्रायंगल. तो ट्रायंगल काय आहे, आयसोसेलस ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगितलं की तो ट्रायंगलचा टाईप आहे. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचा टाईप आहे आणि तो कसा आहे, आयसोसेलस आहे, म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे तो काय, जर तो आयसोसेलस ट्रायंगल असेल तर पुढची कंडिशन आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय घ्यावं लागेल, इफ द ट्रायंगल इज आयसोसेलस ट्रायंगल. ओके, सुरुवातीला काय घेणार की तो काय आहे, आयसोसेलस ट्रायंगल आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगणार आपण, इफ अ triangle is an isosceles triangle. ओके, देन ओके, जर तो ट्रायंगल आयसोसेलस असेल तर काय होत आहे, देन द सेगमेंट, ओके, बाकी पार्ट आहे तसंच राहणार आहे. ओके, या ठिकाणी इफ आलं, या ठिकाणी देन आलं. देन द सेगमेंट जॉईनिंग, ओके, बाकीचा पार्ट आहे तसं येणार आहे, जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. ओके, या ठिकाणी पहा इफ आणि देनचा वापर याच ठिकाणी झालेला आहे. म्हणजे काय सांगितलं सुरुवातीला आपण, इफ अ ट्रायंगल इज ॲन आयसोसेलस ट्रायंगल, की तो ट्रायंगल काय आहे, दिलेला आयसोसेलस ट्रायंगल आहे. जर तो ट्रायंगल आहे देन तर लाईन्स सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. त्या ठिकाणी जे सेगमेंट आहे त्याच्या मिड पॉईंट आणि बेसला जॉईन करणारी, ओके, ती कशी असेल, परपेंडिक्युलर असेल बेसला. ओके, मराठीमध्ये सुद्धा तुम्ही असं लिहिता येईल, जर दिलेला त्रिकोण हा काय असेल, समद्विभुज त्रिकोण असेल तर, ओके, तरच्या नंतरचा भाग आहे तसा येईल. सुरुवातीला काय येईल, फक्त जर दिलेला त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल. ओके, बाकी पार्ट. नाउ सी द क्वेश्चन नंबर 3. Question number 2. The question number 2 is asked that write the converse of the following statements. Okay, we have given some statements, that is 3 statements, and we have to write the converse of these 3 statements. ओके, मराठीमध्ये क्वेश्चन काय दिलेलं आहे, आपल्याला खाली काही विधानं दिलेलं आहेत आणि त्या विधानांमध्ये त्याच्यामध्ये काय लिहायचे, आपल्याला त्याचे कॉन्वर्स लिहायचे आहेत. कॉन्वर्स म्हणजे त्याचा व्यत्यास लिहायचा. व्यत्यास म्हणजेच काय करतो आपण, जो शेवटचा पार्ट आहे तो अगोदर घेतो आणि अगोदरचा पार्ट शेवटी घेतो. ओके, म्हणजे ते कंडिशन घेतो. तर या तीनही एक्झाम्पलचं आपल्याला कॉन्वर्स बनवायचे आहेत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय 2 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल्स आर कॉन्ग्रंट. या ठिकाणी अँगल जे आहेत हे अल्टरनेट अँगल हे कसे आहेत म्हणून सांगितलेलं आहे, कॉन्ग्रंट आहेत हे सांगितलेलं आहे. परंतु हे कॉन्ग्रंट हा शब्द सगळ्यात शेवटी आलेला आहे. ओके, म्हणजे नंतर सांगितलं आहे की ते अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. परंतु अगोदर काय सांगितलेलं आहे, द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय 2 पॅरल लाईन्स. म्हणजे त्या लाईन ज्या आहेत ह्या कशा आहेत, पॅरल आहेत. म्हणजे जर लाईन पॅरल असतील आणि ते कशाला असतील, ट्रान्सवर्सलमधून जात असेल. ओके, त्या 2 पॅरल लाईनमधून जर ट्रान्सवर्सल जात असेल तर त्यांच्यापासून जे अल्टरनेट अँगल तयार होत आहेत, हे जे अल्टरनेट अँगल आहेत हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. परंतु अँगल कॉन्ग्रंट असतात हे आपल्याला नंतर सांगितलं आहे. आणि अगोदर काय सांगितलं आहे की या लाईन कशा आहेत, 2 पॅरल आहेत. तर आपल्याला हे चेंज करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये काय सांगूया, द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय 2 पॅरलच्या ऐवजी आपल्याला हा पॅरल शब्द इथला काढून टाकायचा आहे. म्हणजे त्या लाईन पॅरल आहेत हे आपल्याला अगोदर सांगायचं नाही, ते आपल्याला शेवटी सांगायचं आहे. ओके, म्हणजे आपण अगोदर काय सांगणार की ते अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट, आणि नंतर काय सांगणार, देन दॅट लाईन्स देन गिवन लाईन्स आर पॅरल. ओके, सुरुवातीला पार्ट घेऊया आपण. बाकी सर्व सेंटेन्स आहे तसं राहील. सुरुवातीला फक्त काय येईल याच्यामध्ये, इफ हा शब्द येईल. इफ
द अल्टरनेट अँगल, बाकी सर्व आहे तसंच येईल, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल हा शब्द आपल्याला नको आहे. ओके, फक्त टू लाईन्स. ओके, टू लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रंट. ओके, म्हणजे आपण अगोदर काय सांगितलं की त्या दोन लाईन आणि ते ट्रान्सवर्सल आहे यांच्यामुळे जे अँगल तयार झालेले आहेत अल्टरनेट अँगल हे कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. देन दॅट लाईन्स आर पॅरलल. तर त्या लाईन कशा असतात मग, पॅरलल असतात. ओके, जर ते अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट होत असतील तर त्या लाईन पॅरलल. आणि अगोदर काय सांगितलं होतं आपल्याला इथं की त्या लाईन पॅरलल आहेत म्हणून अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहे. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ दिस सेंटेन्स. ओके, फर्स्ट नाव सी द एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 हे एक्झाम्पल नंबर 1च्या अपोजिट आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं की त्या टू लाईन्स पॅरल आहेत, तर त्याच्यावर आपण काय सांगितलं की पॅरल हा शब्द नंतर घेतला. तर या ठिकाणी आता आपल्याला पॅरल हा शब्द नंतर आहे, तर पॅरल हा शब्द आपल्याला मध्ये घ्यायचा आहे. आणि नंतर काय सांगायचे की ते अँगल कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. देन अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, इफ अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे या ठिकाणी अगोदर काय सांगितले, दोन लाईन आणि ट्रान्सवर्सल यांच्यामुळे जे तयार होणारे अँगल सप्लिमेंटरी असतील, देन द लाईन्स आर पॅरलल. तर त्या लाईन कशा असतात, पॅरल असतात. म्हणजे या ठिकाणी सांगितले की अँगल सप्लिमेंटरी आहेत अगोदर आणि नंतर सांगितले लाईन पॅरलस आहेत. तर आपल्याला हे उलट करायचं आहे, लाईन अगोदर पॅरल आहे हे सांगायचं आहे आणि नंतर काय सांगितले, देन द अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, तर आपण या ठिकाणी बनवता येईल आपल्याला. सुरुवातीला मी या ठिकाणी बनवतो आहे, इफ अ पेअर ऑफ आहे तसं ठेवता येईल, इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स formed by two parallel line and transversal, then angles are supplementary. ओके, तर त्यावेळेस अँगल हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, सुरुवातीला सांगितलं होतं की हे पॅरल आहेत, हे शेवटी दिलं होतं. ओके, आणि अगोदर काय सांगितलं होतं, सप्लिमेंटरी आहे. तर आपण अगोदर काय घेतलं की अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल, देन अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर दिलेले अँगल कसे असतील, सप्लिमेंटरी आहे. ओके, आपल्याला हे दुसऱ्याही पद्धतीने बनवता येईल. थर्ड एक्झाम्पल, द डायगोनल ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. ओके, आणि यासाठी आपल्याला काय बनवायचं आहे, त्याचा कॉन्व्हर्स. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे की तो काय आहे, रेक्टँगल आहे आणि नंतर काय सांगितलं आहे, त्याचे डायगोनल हे कॉन्ग्रंट आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्स करताना अगोदर सांगावं लागेल की डायगोनल हे कॉन्ग्रंट आहे आणि नंतर काय सांगावं लागेल मग की तो काय आहे, रेक्टँगल आहे. ओके, म्हणजे सेंटेन्स काय तयार होईल, इफ द डायगोनल्स are congruent, okay, then it is a rectangle. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी काय होतं, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. डायगोनल जे आहेत रेक्टँगलचे ते कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. परंतु आपल्याला काय सांगितलं अगोदर की तो काय आहे, रेक्टँगल आणि नंतर काय सांगितलेलं आहे, त्याचे डायगोनल हे कॉन्ग्रंट आहेत. तर आपण इथं उलट केलं, अगोदर डायगोनल कॉन्ग्रंट सांगितले, देन इट इज अ रेक्टँगल. ओके, आणि नंतर तो काय सांगितलं, तो काय आहे, रेक्टँगल आहे. ओके, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड आवर प्रॅक्टिस सेट 1.3 फ्रॉम फर्स्ट चॅप्टर. द फर्स्ट चॅप्टर नेम वॉज बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. ओके, थँक्यू.